अहिल्यानगर शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांवर आळा घालत तोफखाना पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत एका सराईत चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल 6,60,000 रुपये किमतीच्या 12 चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत। विशेष म्हणजे आरोपीने केवळ मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे। तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शोध पथकाला विशेष सूचना दिल्या होत्या। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर व त्यांच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान एका विना नंबरच्या दुचाकीवर संशयास्पदरित्या फिरणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्याने आपले नाव कृष्णा उमेश अंतरकर असे सांगितले। सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तरे देणाऱ्या आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याने शहरातील विविध भागातून अनेक दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी आरोपीकडून हिरो कंपनीच्या HF डिलक्स या प्रकारातील एकूण 12 दुचाकी जप्त केल्या असून त्यांची एकूण किंमत 6,60,000 रुपये आहे। या कारवाईमुळे तोफखाना पोलीस ठाण्यातील 4 आणि कोतवाली पोलीस ठाण्यातील 1 असे एकूण 5 गुन्हे उघडकीस आले आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, नितीन उगल मुगले, अरुण गांगुर्डे, भानुदास खेडकर, अब्दुल कादर इनामदार, सुधीर खाडे, सुमित गवळी, अविनाश बर्डे, सतीश त्रिभुवन, सुजय हिवाळे, भागवत बांगर, सतीश शिंदे, शाकीर सय्यद, बाळासाहेब भापसे, कपिल गायकवाड, जिजा खुडे, कल्पना ओसरे, राहुल गुंडू, नितीन शिंदे, अरुण सांगळे यांनी केली आहे।